फक्त 1 महिना आणि 9 दिवस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात संपूर्ण खेळ उलटा झाला. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या लोकांनी राष्ट्रवादीवर ताबा मिळाल्याचं समजलं होतं, त्यांच्याच पायाखालची जमीन सरकवणारा मास्टर स्ट्रोक शांतपणे रचला गेला. आणि हा डाव ओळखला तो फक्त फडणवीसांनी. सुनेत्रा पवारांचा तिसऱ्याच दिवशी झालेला शपथविधी, पवार कुटुंबातील गुप्त बैठका, राज्यसभेतील एंट्री आणि पटेल तटकरे यांचं साईडलाईन होणं, या सगळ्या घटनांचे डॉट्स जोडले तर एक मोठं राजकीय रहस्य समोर येतं. नेमकं त्या 1 महिन्यात आणि 9 दिवसात असं काय घडलं की संपूर्ण समीकरणच बदललं? चला, सगळा खेळ टाईमलाईननुसार समजून घेऊया. 1 महिना 9 दिवसांमध्ये खेळ पालटला. पवारांनी त्या खेळाचे रूलच बदलले आणि हे फक्त फडणवीसांनी ओळखलं. शरद पवार 2022ला एनडीएमध्ये येणार होते. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. रामदास कदमांचं स्टेटमेंट. शपथविधी लवकर कोणी करायला लावला? उदय सामंत यांचा प्रश्न. दुःखद घटनेनंतर लगेच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं लोकांना आवडलं नाही. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. हे जर पवारांच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं किंवा ठाकरेंच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं तर म्हटलं असतं की सुनेत्रा पवारांना हे स्थान मिळाल्याने या लोकांमध्ये जळजळीत भरली आहे. प्रश्न तयार होतोय. उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम यांच्यासारखी लोक ज्यावेळी या मुद्द्यावर बोलतायत, त्या अंगाने जर बघायचं तर पवारांनी बसल्या बसल्या या खेळाचे रूल बदललेत. 28 जानेवारी ही ती तारीख आहे ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं. आज बरोबर 1 महिना आणि 9 दिवस झालेत. शरद पवार राज्यसभेत, पार्थ पवार राज्यसभेत, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि हे सगळं राजकारण ज्यांनी घडवून आणलं. आणि रोहित पवार ज्यांच्यावर आरोप करतायत ते पटेल आणि तटकरे एक्सपोज झालेत, एकाकी पडलेत. आणि फडणवीस आणि पवारांनी हात मिळवणीही केली आहे. या घटनांचे डॉट्स जर जोडायचे ठरले तर त्या तारखेनुसार डॉट्स जोडणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवारांना शपथविधी करणं गरजेचं होतं कारण पवार सुप्रिया सुळे या पक्षावर ताबा मिळवतील असं नॅरेटिव्ह फिक्स करण्यामध्ये अजित गटाची टीम व्यस्त होती. त्याच दरम्यान अनेक डाव टाकले गेले. मान्य करून चालूयात की विलिनीकरणाची चर्चा त्या काळापुरती थोपवली, पण आता चर्चा ऐकायला मिळते की शरद पवारांचं जे स्टेटमेंट आहे की अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करायची, त्या दिशेने सुनेत्रा पवार आणि शरद पवारांमध्ये जवळपास 2.5 तास खलबते झाली. बैठकांचे डॉट्स जोडावे लागतील, घरगुती भेटी जोडाव्या लागतील, राजकीय चर्चा गिणतीत धराव्या लागतील. आणि हे समजणं मग गरजेचं असेल की पटेल तटकरे साईडलाईन करून जे 20 ते 25 आमदार सुनेत्रा पवारांपाशी आपली खदखद व्यक्त करतायत, या सगळ्या घटनांचे डॉट्स सांगतायत की तो एक गट जो अजित पवारांच्या विरोधात पक्षात राहून काम करत होता, तो गट शरद पवारांनी बाहेर राहून बाजूला फेकला. डॉट्स जोडण्यासाठी ही टाईमलाईन समजून घेणं गरजेचं आहे की सुनेत्रा पवारांचा शपथविधी करून शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अंतर पाडलं, पार्थ पवार आणि जय पवारांना वेगळं करून सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यासोबतचा ॲक्सेस तोडला. आणि या सगळ्या घटना घडल्यानंतर तेही अजित पवारांचा अग्निसंस्कारही झाला नव्हता. तेच या घटना घडल्यानंतर सुद्धा पुढच्या कोणकोणत्या घटना घडल्या आणि दिसल्या नसल्या तरी पवारांनी कसे डाव टाकले समजून घेऊयात या काही पॉइंट्सनुसार. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळेसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. बुधवारी सकाळी बारामतीत विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची पार्थ पवार आणि जय पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर पुन्हा बुधवारी संध्याकाळी शरद पवार बारामतीत अजितदादांच्या घरी सहयोग सोसायटीत आले. याच सहयोग सोसायटीत सुनेत्रा पवार, शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत 2.5 तासांची बैठक झाली. गुरुवारी पुन्हा विद्याप्रतिष्ठान येथे पार्थ, जय पवारांसोबत बैठक झाली, ज्यात रोहित पवार, श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार उपस्थित होते. अजित पवार गेल्यानंतर पुन्हा 10व्या दिवशी शरद पवार अजित पवारांच्या घरी आले. अजित पवारांची शेवटची इच्छा विलिनीकरणाची होती. त्या दिशेने आता सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याची माहिती.
अजित पवारांची विलिनीकरणाची शेवटची इच्छा पूर्ण करावी असे शरद पवार म्हटले होते. सुनेत्रा पवारांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार राज्यसभेत सुद्धा जाऊ शकतात. याचा अर्थ सुनेत्रा पवार आणि पवार एक झाले असा होतो. संजय राऊतांनी महाविकास आघाडीकडे शरद पवारांना राज्यसभेत पाठवण्याइतकं संख्याबळ आहे असा दावा केला, तर रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच राहाव्यात असं पवार कुटुंबाचं मत असल्याचं म्हटलंय. अर्थ, भेटी, वेळ, घटना आणि परिस्थिती सांगतायत. सहजासहजी पवार किंवा शरद पवारांना बाजूला ठेवून सुनेत्रा पवारांना एकला चलोरेचा स्टँड घेता येणार नाही. ते 20 ते 25 आमदार सुद्धा तटकरे आणि पटेलांच्या विरोधात होते. याही पलीकडे जाऊन उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम ही माणसं तर महायुतीतीलच आहेत. तीही लोक म्हणतायत की लोकांना सुनेत्रा पवारांनी तिसऱ्याच दिवशी शपथविधी घेणं किंवा त्यांना शपथविधी घ्यायला भाग पाडणं हे केलेलं आवडलेलं नाहीये. अर्थ, तटकरे आणि पटेलांकडे बोट जातो आणि त्यामुळे 1 महिना 9 दिवसांमध्ये पार्थ पवार ही राज्यसभेत गेले, शरद पवार ही राज्यसभेत गेले. इकडे पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि पवार फॅमिली एकत्र आली. आणि आता चर्चा सांगतायत की विलिनीकरणही होऊ शकतंय, कारण सुनेत्रा पवारांना सुद्धा अजित पवारांचा घातपात असल्याचा संशय यायला सुरुवात झाली आहे. आज 9वी तारीख. आज जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होणार होती. मात्र ती पत्रकार परिषद पुढे ढकलली की पुढे ढकलवण्यास भाग पाडलं सगळ्यांना माहिती आहे. जर जय पवारांनीही रोहित पवारांनी घेतला तो स्टँड जर घेतला, तर फडणवीसांनी कंट्रोलमध्ये आणलेला हा खेळ हातातून निसटून जातो. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.